कालच्या म्हणजे 16 ऑक्टोबरच्या माझे पती सौभाग्यवती या मालिकेत काय काय घडलं त्याचा आढावा आज आपण घेणार आहोत। वैभवला पाहून म्हणजे वैभव ज्या बाईच्या अवतारात आलाय त्या बाईला पाहून भंडारी खूप खुश होतो। वैभवला तो त्याच्या केबिन मध्ये घेऊन जातो। वैभव त्याला ऑडिशन साठी मी आलोय तर मी ऑडिशन देऊ शकतो का असं विचारतो। भंडारी त्याला हो म्हणून त्याच्या ऑफिसच्या मुलाकडून वैभवसाठी स्क्रिप्ट मागून घेतो आणि त्याला स्वतः ऑडिशन रूम मध्ये घेऊन जातो। इथे लक्ष्मी म्हणजे वैभवची बायको वैभव सकाळपासून घरी नाही म्हणून काळजीत असते आणि तिच्या बाबांना ती कॉल करून हे सगळं सांगते। तिचे बाबा तिला काळजी करू नकोस मी चौकशी करतो आणि तुला कळवतो असं म्हणतात। आणि इथे ऑडिशन रूम मध्ये गेल्यावर भंडारी सौभाग्यवतीच्या लीड ऍक्टरला म्हणजे एकेला वैभवची म्हणजेच त्या नव्या बाईची ओळख करून देतो। पण तो लीड ऍक्टर भंडारीला सांगतो की कोणत्याही अनोळखी बाईला तू ह्या रोल साठी घेऊ नकोस, जर घेशील तर चांगला स्टार असलेला चेहराच घे आणि ही जर बाई माझ्या अपोजिट असेल तर मी ही सिरियल करणार नाही असंही तो सांगतो। आणि यावर भंडारी भडकून त्याला तू सिरियल मध्ये काम करू नकोस असंच म्हणतो। काही वेळाने जिथे ऑडिशन सुरू आहे तिथे वैभवचे सासरे म्हणजे दत्ताभाऊ येतात आणि त्यांना पाहून वैभव खूप अस्वस्थ होतो। आता वैभव स्वतःच्याच सासऱ्यांसमोर बाईची ऍक्टिंग करून स्वतःला प्रूव्ह करू शकणार का आणि त्या सिरियल मध्ये रोल मिळवणार का, हे सगळं आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायला मिळेल।